चारा तिकडं धरा. दोन मिनटं विषय मांडतो. सर्वांना क्रांतिकारक जय भीम, जय लवजी, जय संविधान. आज आपण बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आज आपण तक्रारी अर्ज निवेदन सादर करायला आलेलो आहोत. या अनुषंगाने पीडित वैशालीताई मोरे यांच्यावर जो अंधश्रद्धेतून जो अनुचित प्रकार झाला, त्यांचे पूर्ण अंधश्रद्धेतून लग्न लावण्यात आलं, अंधश्रद्धेतून त्यांची फसवणूक केली, अंधश्रद्धेच्याच माध्यमातून त्यांची आर्थिक लूट केली. या संदर्भात पिंपरी चिंचवड आयुक्त साहेबांना आम्ही तक्रारी अर्ज निवेदन सादर करायला आलो. त्याचबरोबर आम्हाला CP साहेबांनी असिस्टंट गीते साहेबांनी आम्हाला वेळ दिला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या संदर्भात सकारात्मक चर्चा केली. त्याचबरोबर संबंधित DCP साहेब जगताप साहेब यांच्याशी त्यांनी फोनवरती चर्चा केली. लवकरच या अनुषंगाने बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या तक्रारी अर्जावर लवकरात लवकर कारवाई करून संबंधित जे वैशाली खंदारी यांच्या अंधश्रद्धेतून ज्यांनी आर्थिक फसवणूक केली, बंधुगिरीच्या पद्धतीने त्यांची आर्थिक लूट केली, त्या सर्वांना म्हणजेच आदिनाथ कांबळे असतील, चंदन कांबळे असेल, हरिराम कांबळे असेल, राजू राजपूत असेल, अमोल कांबळे असेल, प्रमोद कांबळे असेल, श्याम कांबळे असेल, राहुल चोरडिया, गीता माळी, सुनंदा थोरात, नंदुबाई कोंडे, संजू कोंडे, वसीम शेख, पूजा राजपूत, वीरेंद्र राजपूत, पूनम शेख, राम अवघडे यांच्या विरोधात हे तक्रारी अर्ज सादर केलेला आहे. लवकरात लवकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर त्यांच्यावरती अंधश्रद्धेच्या निर्मूलन समितीच्या वतीने त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, हे आम्हाला शाश्वती दिलेले आहे. त्याचबरोबर जर स्थानिक पोलीस स्टेशन असेल, दिघी पोलीस स्टेशनने आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य केलं, इथून पुढेही त्यांनी ह्या अर्जावरती लवकरात लवकर कायदेशीर चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, हे आम्ही त्यांना विनंती करतो. पुढच्या येणाऱ्या 10 दिवसामध्ये 11 ते 13 तारखेपर्यंत जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयासमोर आम्ही जन आक्रोश आंदोलन करणार आहोत, हे आम्ही सांगण्यासाठी आज आम्ही निवेदन घेऊन आलेलो होतो. एवढंच आम्ही सांगतो. सर्वांना क्रांतिकारक जय लवजी, जय भीम, जय संविधान.